नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 17 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत जे खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी आपण 2 मिनिटांमध्ये सर्व प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत. यातील पहिला प्रश्न बघू. 15 मार्च 2026 रोजी कोणाला महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते, हे नाव लक्षात ठेवा, जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मानद पदवी प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राहुरीच्या 39व्या पदवी प्रदान समारंभाचा भाग होता आणि शाश्वत शेती आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवेंद्र फडणवीस यांना मिळाली आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघू. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी धरणांच्या सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. त्याचं नाव काय आहे? तर NETRA हे प्लॅटफॉर्म लॉन्च केलं आहे. याचं योग्य उत्तर आहे NETRA. तर याचं फुल फॉर्म आहे NDSA इंजिन फॉर ट्रॅकिंग अँड रिव्ह्यू युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हे प्लॅटफॉर्म नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीने भारतीय नौदलाच्या VC सोबत मिळून विकसित केले आहे. याचा वापर धरण सुरक्षिततेचे नियम व धोरणे समजून घेण्यासाठी कन्व्हर्सेशनल इंटरफेस म्हणून केला जाईल. पुढील प्रश्न बघू. अनिवार्य सुवर्ण हॉलमार्किंगच्या म्हणजेच मॅन्डेटरी गोल्ड हॉलमार्किंगच्या 6व्या टप्प्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बीड. 2 मार्च 2026 पासून सुवर्ण हॉलमार्किंगचा 6वा टप्पा सुरू झाला असून त्यात नव्याने 7 जिल्ह्यांची भर पडली आहे. 6वा टप्पा सुरू झाला आहे, तर याच्यात 7 नवीन जिल्ह्यांची भर पडली आहे. तर या 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील बीड हा जिल्हा आहे. तर तुम्ही बीड हा जिल्हा लक्षात ठेवा महाराष्ट्रातील, कारण की हा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. पंजाबमधील रूपनगर, उत्तर प्रदेशातील बांदा, बिहारमधील कटिहार यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 380 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बीड. पुढील प्रश्न बघू. अन्नपूर्णा देवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त इंडिया पोस्टने नुकतेच एक विशेष कव्हर जारी केले आहे. त्या कोणत्या क्षेत्रातील दिग्गज कलाकार होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. अन्नपूर्णा देवी या प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार होत्या. कोलकाता येथील जनरल पोस्ट ऑफिस मध्ये हे विशेष कव्हर जारी करण्यात आले. 1977 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढील प्रश्न बघू. PM सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. 1 ऑक्टोबर 2025 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 1,08,000 घरावर सौर प्रकल्प बसवून महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर, तर गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे. तर या योजनेअंतर्गत 3 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 78,000 रुपये थेट अनुदान दिले जाते. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 ऑक्टोबर 2025 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्र ह्या योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल राहिला आहे. तर हे तुम्ही, हा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. ऑइल इंडिया लिमिटेडने OIL ने मध्य प्रदेशातील कोणत्या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी 86.27 लाख रुपये मंजूर केले आहे? याचं योग्य उत्तर आहे राजगड. मध्य प्रदेशातील राजगड या आदिवासी बहुल जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि अधिक सक्षम करण्यासाठी हा निधी दिला गेला आहे. हा करार OIL
आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती वित्त व विकास महामंडळ यांच्यात झाला आहे. यातून रुग्णालयांना व्हेंटिलेटर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. तर याचे योग्य उत्तर आहे राजगड. पुढील प्रश्न बघू. कौशल्य विकास मंत्रालयाने जागतिक कौशल्य गतिशीलता वाढवण्यासाठी कोणाबरोबर सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे GATI फाउंडेशन. GATI चा लॉंग फॉर्म आहे ग्लोबल ऍक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया फाउंडेशन बरोबर हा 3 वर्षाचा विना आर्थिक करार झाला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट आहे की 2047 पर्यंत भारताला कौशल्य राजधानी म्हणून प्रस्थापित करणे. या अंतर्गत परदेशी भाषा प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधीसाठी समन्वय साधला जाईल. पुढील प्रश्न बघू. रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटच्या सुरक्षित वापरासाठी मार्च 2026 मध्ये कोणती मल्टीमीडिया जागरूकता मोहीम सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे थोडा ध्यान से. 9 ते 13 मार्च 2026 या कालावधीत 6वा डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहण्यासाठी थोडा ध्यान से ही मोहीम सुरू केली. याचा उद्देश देशभरात डिजिटल पेमेंटचा सुरक्षित आणि व्यापार वाढवणे हा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे थोडा ध्यान से. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये चिलीचे 38वे राष्ट्रपती म्हणून कोणाचा शपथविधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे जोस एंटिनियो कास्ट. तर रिपब्लिक पार्टीचे संस्थापक जोस एंटिनियो कास्ट यांनी चिलीचे 38वे राष्ट्रपती म्हणून 4 वर्षाच्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. मावळते राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला. या सोहळ्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी केले. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जोस एंटिनियो कास्ट यांनी चिलीचे 38वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पुढील प्रश्न बघू. सेबीचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे KV रामना मूर्ती. KV रामना मूर्ती 1991 बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 3 वर्षासाठी पूर्णवेळ WTM म्हणजेच सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या नियुक्तीसह आता सेबी बोर्डावर एकूण 4 पूर्णवेळ सदस्य झाले आहेत. 3 सदस्य आहेत कमलेश चंद्र वार्ष्णेय, संदीप प्रधान आणि अमरजीत सिंह. आता आपण मित्रांनो आपण जे प्रश्न बघितले त्याचे शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली. तर PM सूर्यघर योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम आला आहे. महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये उत्तर प्रदेशने दुसरा क्रमांक पटकावला आहे आणि यामध्ये गुजरातने तिसरा क्रमांक पटकावला आहे आणि महाराष्ट्राने 1.08 लाख घरावर सौर प्रकल्प बसवले आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये सुवर्ण हॉलमार्किंग मध्ये समावेश करण्यात आला. तर अनिवार्य सुवर्ण हॉलमार्किंगच्या 6व्या टप्प्यात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तर धरण सुरक्षिततेचे नियम व धोरणे समजून घेण्यासाठी नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीने NETRA या AI प्लॅटफॉर्मचे अनावरण केले. थोडा ध्यान से या डिजिटल पेमेंट जागरूकता ही जी RBI ने डिजिटल पेमेंट जागरूकता मोहीम सुरू केली आहे. तर ही जी आहे ही ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहण्यासाठी ही मल्टीमीडिया मोहीम आहे. तर कौशल्य विकास मंत्रालयाने GATI ने गाटी फाउंडेशनने जागतिक कौशल्य गतिशीलता वाढवण्यासाठी करार केला आहे. त्याचे उद्दिष्ट भारताला कौशल्य राजधानी बनवण्याचे आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर
नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.